आपण फक्त तुकाराम मुंडेंचं नाव ऐकलं असेल, पण रूपा मौदगिल यांचं नाव ऐकलं नसेल. ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे काम करतात, ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या बदलीचाही विचार केला नाही, त्याचप्रमाणे या IPS मॅडम रूपा मौदगिल. आत्तापर्यंत या मॅडमची 40 वेळा बदली झाली, सेम तुकाराम मुंडेंसारखीच. ज्या विभागामध्ये जातील तिथे तुकाराम मुंडेंसारखंच काम करतात. 2000 बॅचच्या कर्नाटकमधील IPS अधिकारी. या IPS मॅडमचे काही गाजलेले प्रकरणं. धारवाडमध्ये असताना त्यांनी उमा भारती यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतली होती. बँगलोरमध्ये त्यांनी VIP लोकांकडे असलेले अनधिकृत पोलीस कर्मचारी आणि सरकारी वाहनं पुन्हा पोलीस दलामध्ये आणली होती. सायबर क्राईम विभागामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक ऑनलाईन फ्रॉड पकडली होती. पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली होती परपन्ना अग्रहारा जेलमुळे. कारण की त्या जेलमध्ये काही कैद्यांना VIP सुविधा मिळत होत्या आणि त्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला. कायद्यांच्या सुविधा बंद झाल्या, पण 17 दिवसामध्ये त्यांची बदली झाली होती. त्यानंतर ट्रॅफिक विभाग, अंतर्गत सुरक्षा आणि प्रशासनाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यामुळे भारतामध्ये तुकाराम मुंडे यांच्यानंतर जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते म्हणजे IPS असलेल्या रूपा मौदगिल यांचं नाव.